तर बीड हत्येपूर्वी आणि नंतरचे धनंजय मुंडेंच्या मोबाईलचे सीडीआर काढा ही मागणी जरांगेंनी केली। मुंडेंच्या बंगल्यावर बैठका झाल्या होत्या, सीसीटीव्ही तपासा असंही जरांगे म्हणतात। आरोपींच्या मोबाईलच्या सीडीआरची मागणी केली असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। आरोपींना फोन पेद्वारे कुणी पैसे पाठवले, त्यांना कुणी हॉटेलमध्ये ठेवलं हे कळेल असं धनंजय देशमुख म्हणाले। बंगल्यावरती जर बैठक होती, सीडीआर सरकार काढू शकतं, सीसीटीव्हीचे फुटेज सरकार हस्तगत करू शकतं, काय तिथं होतंय हे सगळं बघू शकतं। तुम्ही संतोष भैयाचा हत्या होण्याच्या अगोदर एक 2-4 महिन्याचे त्या धनंजय मुंडेचे सीडीआर काढलेत का? त्याच्यानंतरचे कोणत्या आरोपीने त्यांना हे काही माहीत नाही कोणाला। हां, काय पुरावा पाहिजे तुम्हाला? त्याचंच कार्यालय इथे परळीचं, तिथं बैठक झाली। त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाचं कार्यालय केजला आहे, तिथं पण बैठक झाली। काय केलं? मी सीडीआरची मागणी केली आहे लेखी। त्या सीडीआरमध्ये स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोण सहआरोपी होऊ शकते आणि सहआरोपी कोण आहे। त्याच्यामुळं ते सीडीआर मला लवकरच मिळणार आहेत आणि ते मिळाल्यावर नंतर मी ते पब्लिश करणार आहे। हे खून करण्याच्या अगोदर, खून केल्याच्या नंतर आणि हे सगळी परिस्थिती होत असताना ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे, कोणी फोनपेला पैसे पाठवलेत, कुणी त्यांना फरार करण्यास मदत केली आहे किंवा कोणी हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं आहे, या सगळ्या लोकांची नावं आम्ही सांगितलं की तपासाला कोण घेतलं होतं ते जनतेला कळू द्या।